स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण जनरल नॉलेज इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण 23 क्वेश्चन्स कव्हर केले होते जनरल नॉलेजचे, आणि त्यानंतर मी अचानक व्हिडिओ थांबवला होता कारण मला अर्जंटली काम आलं होतं त्यामुळे. तर त्यासाठी सॉरी. तर राहिलेले क्वेश्चन्स आपण आज कव्हर करणार आहोत आणि नेक्स्ट PDF सुद्धा आजच आपण पाहणार आहोत. तर कालच्या PDF मधले हे 4-5 क्वेश्चन्स आहेत, ते आधी आपण पाहूयात. तर क्वेश्चन नंबर 23 आहे, नियाद नेल्लानार योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर आपल्या 23व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, छत्तीसगड. क्वेश्चन नंबर 24, कोणत्या मंत्रालयाने सर्व नवीन जाहिरातींसाठी सेल्फ डिक्लेरेशन सर्टिफिकेट SDC अनिवार्य घोषित केले आहे? तर आपल्या 24व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, माहिती आणि प्रसारण मंत्रालय. क्वेश्चन नंबर 25, कोणत्या नियामक संस्थेने कथितरित्या पंप आणि डंप योजना चालवल्याबद्दल व्यक्तींना दंड ठोठावला आहे? तर आपल्या 25व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, SEBI. तर पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 26, कृषी क्षेत्रातील मोठ्या प्रगतीमध्ये जम्मू आणि काश्मीरने कोणत्या देशासोबत विद्यमान सहकार्य ज्ञापन MOC विस्तृत केले आहे? तर आपल्या 26व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, न्यूझीलँड. क्वेश्चन नंबर 27, खगोलशास्त्रज्ञांनी कोणत्या दुर्बिणीचा वापर करून नवीन सुपरनोव्हा SN 2023 शोधला? तर आपल्या 27व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप. क्वेश्चन नंबर 28, फर्स्ट जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स JCC कुठे आयोजित करण्यात आली होती? तर आपल्या 28व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लखनौ. क्वेश्चन नंबर 29, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी NADA इंडिया इन्क्लुजन कॉन्क्लेव्हची दुसरी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली होती? नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी इंडिया इन्क्लुजन कॉन्क्लेव्हची दुसरी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली होती? तर आपल्या 29व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, नवी दिल्ली. क्वेश्चन नंबर 30, भारताच्या पहिल्या बायोपॉलिमर प्रदर्शन सुविधा कोठे उद्घाटन करण्यात आले? तर आपल्या 30व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पुणे. तर फ्रेंड्स, कालच्या व्हिडिओमधले हे 4-5 क्वेश्चन्स होते जे की राहिले होते, ते आपण बघितलेले आहेत. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सुद्धा आपण जनरल नॉलेजचे घेऊन आलेलो आहोत, तर ते पाहूयात. तर दुसरा हा PDF आहे, त्यामध्ये मी ऑप्शन दिलेले नाहीत कारण फ्रेंड्स, हे क्वेश्चन्स मी ऑनलाईन बातमीमधून न्यूज वगैरे वाचून मी काढलेले आहेत. तर याच्यामध्ये मी ऑप्शन वगैरे आता मी एक्स्ट्रा कुठून टाकू, बराच वेळ गेला असता, त्यामुळे मी डायरेक्टली आन्सर इथे आणलेले आहे. इथे PDF मध्ये डायरेक्टली आन्सर दिलेले, ऑप्शन न टाकता. तर प्लीज फ्रेंड्स, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि खरंच हे क्वेश्चन्स खूप इम्पॉर्टंट आहेत, एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. आणि मी तर डेलीचा एक व्हिडिओ आणेल, बट तुम्हाला याच्यापेक्षा जास्त क्वेश्चनची गरज असते. तर तुम्ही काय करा, क्रोमवरून किंवा कोणत्या इतर प्लॅटफॉर्मवरून 2026 सध्या चालू आहे ना, तर 2026 बद्दल ऑल करंट अफेअरची माहिती गोळा करा आणि ती वाचा, रीड करा, कारण 2026 बद्दलच तुम्हाला पेपरमध्ये विचारले जाऊ शकतील. तर जनरल नॉलेजच्या या पार्टमध्ये 2025 आणि 2026 एवढंच कव्हर करायचं असते, त्या आधीचं काही कव्हर करायचं नसते. आणि त्यानंतर यामध्येच इतिहास, भूगोल वगैरे वगैरे असतं. ओके, तर सध्या आपण हा नेक्स्ट PDF पाहू. तर यामध्ये क्वेश्चन 1 आहे, नुकतेच मे 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने समान नागरी कायदा UCC लागू करण्याची घोषणा केली? तर आपल्या क्वेश्चन नंबर 1चं योग्य उत्तर आहे आसाम. क्वेश्चन नंबर 2, 2026च्या इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? तर आपल्या क्वेश्चन नंबर 2चं योग्य उत्तर आहे यानिक सिनर यांनी. क्वेश्चन नंबर 3, भारतात दरवर्षी राष्ट्रीय डेंग्यू दिवस कधी साजरा केला जातो? तर आपलं उत्तर आहे 16 मे या दिवशी भारतात डेंग्यू दिवस साजरा केला जातो, राष्ट्रीय डेंग्यू दिवस. क्वेश्चन नंबर 4, वॉटर अँड इंटरनॅशनल द्वारे 2026चा जल चॅम्पियन अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला? उत्तर बिसाथी भरत यांना. क्वेश्चन नंबर 5, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने मेरी रसोई नावाची योजना सुरू केली? उत्तर ऑप्शन नंबर
उत्तर आहे पंजाब. क्वेश्चन नंबर 6. 11 वेळा माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली आणि एकमेव महिला गिर्यारोहक कोण ठरली आहे? उत्तर लाक्पा शेर्पा. क्वेश्चन नंबर 7. 2026च्या इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? उत्तर एलिना स्वितोलिना. क्वेश्चन नंबर 8. नुकत्याच नवी दिल्लीत पार पडलेल्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोणी भूषवले? उत्तर एस जयशंकर यांनी. क्वेश्चन नंबर 9. नेदरलँड्सच्या कोणत्या अन्न सुरक्षा संशोधकाला 2026चा जागतिक अन्न पुरस्कार जाहीर झाला आहे? उत्तर हबलेली वेल्ड. क्वेश्चन नंबर 10. द बेंच, द बार अँड द बिझार आणि द लॉफुल अँड द ऑफुल या पुस्तकांचे लेखक कोण आहेत? तर आपल्या 10व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे तुषार मेहता. क्वेश्चन नंबर 11. इन्सुलिनचे स्त्रवण कुठून होते? उत्तर अंडाशयामधून. इथे थोडं मिस्टेक झाली. क्वेश्चन नंबर 12. संविधान सभेच्या पहिल्या बैठकीला एकूण किती सदस्य हजर होते? उत्तर 207. क्वेश्चन नंबर 13. महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय राजधानी कोणती? उत्तर मुंबई. क्वेश्चन नंबर 14. महसूल विभागातील प्रांतांच्या प्रमुखाला काय म्हणतात? उत्तर प्रांताधिकारी. क्वेश्चन नंबर 15. ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते? उत्तर पंचायत समिती. क्वेश्चन नंबर 16. रंगीत छपाईची सुरुवात कधी झाली? उत्तर 1457 मध्ये. क्वेश्चन नंबर 17. 1 GB म्हणजे किती MB होय? उत्तर 1 GB म्हणजे 1024 MB. क्वेश्चन नंबर 18. सार्क संघटनेमध्ये एकूण किती देश आहेत? उत्तर 8. क्वेश्चन नंबर 19. जालियनवाला बाग हत्याकांड कोठे घडले? उत्तर अमृतसर, पंजाब येथे. क्वेश्चन नंबर 20. संविधान सभेत सर्व समुदायांना प्रतिनिधित्व मिळावे यासाठी जागांचे विभाजन कोणत्या प्रमुख गटामध्ये केले होते? उत्तर शीख, मुस्लिम व साधारण. क्वेश्चन नंबर 21. समुद्रावरील सर्वात लांब सागरी पूल कोणता आहे? उत्तर शिवडी नावाशेवा अटल सेतू. क्वेश्चन नंबर 22. मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते? उत्तर इंग्लंड या देशामधून. क्वेश्चन नंबर 23. पितळे समस्या कोणत्या धातूचे बनलेले आहे? उत्तर तांबे व जस्त. क्वेश्चन नंबर 24. ग्रामपंचायतचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? उत्तर ग्रामसेवक. क्वेश्चन नंबर 25. भारतातील पहिले पुस्तकाचे गाव कोणते? उत्तर भिलार, सातारा येथे. क्वेश्चन नंबर 26. करावरील कर कोणत्या कराला म्हणतात? करावरील कर कोणत्या कराला म्हणतात? उत्तर अधिभार. क्वेश्चन नंबर 27. टिटिकावा हे सर्व कोणत्या देशामध्ये पसरले आहे? उत्तर पेरू आणि बोलिव्हिया. क्वेश्चन नंबर 28. बाबा बुदान डोंगररांगा कोणत्या राज्यात आहे? उत्तर कर्नाटक. आता खाली आपण महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे पाहूत. त्या विद्यापीठाचे स्थळ आणि त्यांची स्थापना कधी झाली हे पाहूत, कारण असे सुद्धा क्वेश्चन्स एक्झाम मध्ये विचारले जातात. तर स्टार्टिंगला विद्यापीठाचे नाव आहे मुंबई विद्यापीठ. हे मुंबई येथे आहे आणि याची स्थापना 1857 मध्ये झाली. नंतर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठे. याचं स्थळ आहे नागपूर आणि हे 1923 मध्ये स्थापन झालेलं आहे. नेक्स्ट आहे पुणे विद्यापीठ सावित्रीबाई फुले. याचं स्थळ आहे पुणे आणि हे 1949 मध्ये स्थापन झालेले आहे. नंतर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. हे आहे औरंगाबादला. याचं स्थळ आहे औरंगाबाद आणि हे 1958 मध्ये स्थापन झालेले. नेक्स्ट आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि ते स्थापन झालेले आहे 1962 मध्ये. नंतर आहे कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ. स्थळ आहे अमरावती आणि ते 1983 मध्ये स्थापन झाले. नंतर आहे YCM मुक्त विद्यापीठ नाशिक.
1989 मध्ये स्थापन झाले. नंतर आहे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, स्थळ आहे जळगाव आणि त्याची स्थापना झाली 1990. नंतर आहे स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ, त्याचं स्थळ आहे नांदेड आणि ते 1993 मध्ये स्थापन झालेले. नंतर आहे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, स्थळ आहे पुणे आणि ते 1921 मध्ये स्थापन झाले. नंतर आहे सोलापूर विद्यापीठ अहिल्याबाई होळकर, स्थळ सोलापूर आणि 2004 मध्ये ते स्थापन झालेले. नंतर आहे गोंडवाना विद्यापीठ, स्थळ आहे गडचिरोली आणि ते 2011 मध्ये स्थापन झालेले. तर फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप सारे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. अशाच मेन इम्पॉर्टंट क्वेश्चनसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. आणि नेक्स्ट व्हिडिओ मी कोणत्या टॉपिकवरती आणू हे मला तुम्ही कमेंट करून सांगा. आता तुमचा कमेंट आल्याशिवाय नेक्स्ट व्हिडिओसुद्धा मी अपलोड करणार नाही असं मला वाटते. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.